तर आंबेडकर चळवळीच्या कविता मी सादर करणार आहे। त्या कवितेच्या संदर्भात मी बोलून नंतर कविता बोलणार आहे। लहानपणापासूनच आंबेडकर चळवळीचा बाळकडू पेल्यामुळे आणि दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये वावरल्यामुळे काही कविता लिहू शकलो, लिहित आहे, लिहिणार आहे। त्यापैकी काही कविता मी या ठिकाणी आता एक कविता बोलतो आहे। ती कविता अशी आहे, त्या कवितेचा संदर्भ असा आहे की आता ह्या चालू पिढीनं म्हणजे आमच्या पिढीनं म्हणा, बाबासाहेबांना पाहिलेलं तर नाही आहे, फक्त त्यांचे पुस्तक वगैरे आम्ही वाचतो आहोत, पुस्तकं वगैरे वाचतो आहोत। परंतु माझ्या कवितेमध्ये मी प्रकर्षाने असं मांडलेलं आहे की बाबासाहेबांच्या बरोबर तुम्ही प्रत्यक्ष सुसंवाद साधू शकता, त्यांच्याशी विचारविनिमय साधू शकता आणि बाबासाहेब प्रत्यक्ष तुमच्यासमोर येऊन तुमच्याशी सुसंवाद साधतात, असा त्या कवितेचा आशय आहे। आणि म्हणूनच पण त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं, तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला हवेत, हा त्या कवितेचा शीर्षक आहे। आणि म्हणून मी माझ्या कवितेला सुरुवात करतो आहे, प्रयत्न करायला हवेत इतकेच। हे महामानवा, हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युगपरिवर्तका। हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युगपरिवर्तका, तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा परीघ मोजताच येत नाही। हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युगपरिवर्तका, तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा परीघ मोजताच येत नाही। कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा, कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा। सूर्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं, सूर्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं, सूर्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं। पण तुझं प्रतिबिंब आरशात आणि पाण्यात दिसत नाही, पण तुझं प्रतिबिंब आरशात आणि पाण्यात दिसत नाही। तुझं प्रतिबिंब पाहण्यासाठी चाळावी लागतात, वाचावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ। तुझं प्रतिबिंब पाहण्यासाठी चाळावी लागतात, वाचावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ। पण आम्ही प्रयत्न करायला हवेत इतकेच, आम्ही प्रयत्न करायला हवेत इतकेच। या कवितेतून मी इतकंच मांडू इच्छितो आहे की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय आणि अभ्यासात मग्न झाल्याशिवाय किंवा अनेक पुस्तकं वाचल्याशिवाय, अनंत पुस्तकं वाचल्याशिवाय बाबासाहेब तुम्हाला समजणार नाहीत। म्हणून माझी विद्यार्थ्यांना सर्वांना विनंती आहे की अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पुस्तकं वाचा आणि बाबासाहेबांना समजून घ्या, हा त्या कवितेमागचा हेतू होता। आता मी दुसरी कविता या ठिकाणी सादरीकरण करतो आहे। ती कविता अनेक लोक म्हणतात, अनेकांचं मत आहे की चळवळीला आता थांबलेली आहे, चळवळ थांबते आहे। चळवळ काही थांबत नाही आहे, चळवळी चालूच राहणार आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये काशीराम नावाचं एक वादळ येऊन गेलं। त्या काशीराम साहेबांना महाराष्ट्राने जास्त काही स्वीकारलं नाही। मग ते उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकरी विचार पेरून बहन मायावती यांना 3 वेळा मुख्यमंत्री केलं त्यांनी। आणि बहुजन समाज पक्षाचं पूर्ण वर्चस्व उत्तर प्रदेश आणि देशावर त्यांनी ते आपलं वजन निर्माण केलं। परंतु महाराष्ट्रामध्ये ते यशस्वी होऊ शकले नाहीत। परंतु खऱ्या अर्थानं काशीरामसारखं दमदार नेतृत्व आम्हाला लाभलं होतं आणि खरंच लाभलं होतं। तर त्या काशीरामच्या संदर्भामध्ये आदरणीय काशीराम साहेब यांच्याविषयी मी कविता लिहिलेली आहे, ती कविता या ठिकाणी सादर करतो आहे। कवितेचं नाव आहे सारथी। जो समाजाचा गाडा पुढे घेऊन जातो आणि ओढून पुढे नेतो तो सारथी, ह्या अर्थानं ही कविता आहे। बहुजन समाजाच्या दिलाची धडकन तू होतास, बहुजन समाजाच्या दिलाची धडकन तू होतास, युगपुरुषाच्या रथाचा सारथी तू होतास। बहुजन समाजाच्या दिलाची धडकन तू होतास, युगपुरुषाच्या रथाचा सारथी तू होतास या देशाच्या राजकारणाची समीकरणे बदलविणारा भीमयोद्धा। तू होतास या देशाच्या राजकारणाची समीकरणे बदलविणारा भीमयोद्धा। तू संसदेलाही दम द्यायचास आणि म्हणायचास, बाबा के बच्चों के बगैर इस देश का शासन प्रशासन नहीं चलाने दूंगा। तू म्हणायचास, बाबा के बच्चों के बगैर इस देश का शासन प्रशासन नहीं चलाने दूंगा। वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलाने दूंगा। तू असाही म्हणायचास, जितनी जिनकी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी।
तू असा ही म्हणायचास, जितनी जिनकी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी. जाती तोड़ो समाज जोड़ो, जाती तोड़ो समाज जोड़ो, मुझे सम्राट अशोक का भारत बनाना है, मुझे सम्राट अशोक का भारत बनाना है. बनाना है. तू आयुष्यभर मुझे सम्राट अशोक का भारत बनाना है. हे तुझे स्वप्न, हे तुझे स्वप्न. तू आयुष्यभर स्वाभिमानाने जगलास, तू आयुष्यभर स्वाभिमानाने जगलास. स्वाभिमानाचे दुसरे नाव म्हणजे तू. म्हणूनच आम्ही स्वाभिमानाने म्हणतो, बच्चा बच्चा भीम का, काशीराम के टीम का. बच्चा बच्चा भीम का, काशीराम के टीम का. काशीरामच्या, आदरणीय काशीरामच्या या ताकदीमुळं, ह्यांच्या विचारामुळं संपूर्ण भारतामध्ये, उत्तर प्रदेशच्या भारतामध्ये बाबासाहेबांचे विचार त्यांनी पेरले आणि सत्ता संपादन करून खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्याला म्हणजे दाखवून दिलं की सत्तेची चावी काय असते ती. अशा पद्धतीने ही कविता होती. आदरणीय काशीराम यांना अनुसरून आता मी दुसरी एक कविता सादर करतो आहे. महासूर्या तुला कोटी कोटी वंदन. बाबासाहेबांच्या जयंतीच्या विषयी मी ही कविता लिहिलेली आहे. येरवाळी लवकर उठलं की सूर्य हसत मुखाने स्वागत करतो. येरवाळी लवकर उठलं की सूर्य हसत मुखाने स्वागत करतो आणि सोनेरी किरणांची उधळण करून सोनं उंजळीत टाकतो. येरवाळी लवकर उठलं की सूर्य हसत मुखाने स्वागत करतो आणि सोनेरी किरणांची उधळण करून सोनं उंजळीत टाकतो. सूर्य जगाचा पालन करता तोच रोज नवे विचार देतो आणि क्रांती करण्यास भाग पाडतो. सूर्याने पाहिल्या आहेत एक ना अनेक क्रांत्या आणि रणसंग्राम. सूर्याने एक नाही अनेक महापुरुष पाहिलेत. सूर्याने योद्धे आणि महायोद्धेही पाहिलेत. सूर्याने एक नाही अनेक बुद्धही पाहिलेत. पण सूर्याने भीमाला पाहिलं. सूर्य उद्गारला आणि भीमाला म्हणाला, मी जगाला प्रकाश देणारा सूर्य. पण भीमा तू ज्ञानाचा सूर्य, युगानुयुगे जगाचं प्रबोधन करणारा, प्रज्ञाशील करुण्याची महती सांगणारा आणि माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागावं, बोलावं, चालवं म्हणून माणुसकीची पेरणी करणारा तू महासूर्य. तुला माझे कोटी कोटी प्रणाम. एक सूर्यानं दुसऱ्या सूर्याला वंदन केलेलं आहे. ही जगाला विस्मयचकित करून सोडणारी घटना आहे. असं हे क्वचितच घडतं आहे. पण बाबासाहेबांना हा सूर्य वंदन करतोय आणि बाबासाहेबांसमोर लीन होतो आहे आणि बाबासाहेबाला हात जोडून विनंती करतो आहे. हीच बाबासाहेबांची मोठी किमया आहे, खरे मोठेपण आहे असं मी समजतो.